नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 27 जानेवारी 2026. आज उजनीची काय स्थिती आहे? उजनीतून सध्याला कालव्यातून, बोगद्यातून, दहेगावचा सिंचन असेल, सीनामाळा उपसा सिंचन असेल, यातून सध्याला किती पाणी चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर गेल्या 17-18 दिवसामध्ये उजनीतून पाणी किती कमी झालं आणि त्याचा परिणाम उजनीच्या टक्केवारीवर किती झाला याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर माझा एक असा संशय आहे, उजनीचं पाणीची आकडेवारी आहे, जी टक्केवारी आहे ती लपवली जाते. का लपवली जाते ते प्रशासनाला माहीत. मग कदाचित पाणी चोरी होत तर नसेल ना, उजनीच्या पाण्याची चोरी होत तर नसेल ना, या शंकेला वाव मिळतो. कारण जवळपास 10 तारखेला उजनी धरणातून बोगद्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा 100 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं. परत जवळपास 15 तारखेला दहेगाव सिंचनमधून 40 क्युसेक पाणी सोडण्यात आलं आणि 17 तारखेला कालव्यातून पहिल्यांदा 500 क्युसेक्स आणि आत्तापर्यंत बघितलं, आजची आकडेवारी बघितली तर आता सध्याला उजनीतून कालव्याद्वारे 2100 क्युसेक्स, बोगद्याद्वारे 900 क्युसेक्स आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 70 क्युसेक्स आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेक्स आणि सीनामाळा उपसा सिंचनमधून 70 क्युसेक्स असं सध्याला 3170 क्युसेकचा विसर्ग उजनीतून सध्याला विविध योजनेतून जातोय. तरी पण उजनीची टक्केवारी तसुबरीही कमी झाली नाही. आजची आकडेवारी थोडीशी 0.0011% म्हणजे 0.5% सुद्धा नाही, एवढं पाणी कमी झालेलं दाखवलंय. परंतु इतके दिवस उजनीत येणारा विसर्ग होता 354 क्युसेक्स. तो विसर्ग कसा चालू राहिला, कुठून चालू राहिला? पाऊस बंद होऊन जवळपास 2.5-3 महिने झालं आणि 354 क्युसेकचा विसर्ग कुठं मोजला जातोय नेमका? आणि बाष्पीभवनातून गेलेलं पाणी, उजनीकाठचा असणारा उपसा, ह्या बाबी जर विचार केला तर उजनीची टक्केवारीमध्ये लफवालफी होताना दिसते. ह्या वर्षी पहिल्यांदाच होतंय, कारण गेल्या आतापर्यंत अशी उजनीची टक्केवारीची किंवा आकडेवारीची लफवालफी झालेली दिसली नाही. मग यावर असा प्रश्न पडतो की उजनीची टक्केवारी लफवालफीचं कारण काय? उजनीतून पाण्याची चोरी तर होत नसेल ना, पाण्यावर डल्ला तर मारला नसेल ना, आपल्याला दाखवायचं एक, करायचं एक, आपल्याला काय कळणारच नाही ना. फक्त आपण आकडेवारीकडे बघणार, परंतु प्रत्यक्षात पाणी उद्योगधंद्याला किती उचललं जात आहे, MIDCला किती उचललं जात आहे, बारामतीकडे किती वळवलं जात आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तिथं शंकेला वाव मिळतो. परंतु उजनीतून भीमा नदीला पाणी सोडायचं म्हणलं की उजनी धरणग्रस्त आणि नदीखालची लोक यामध्ये संघर्ष लावण्याचं काम हे उजनी प्रशासन करत आहे. कारण ह्यांनी योग्य नियोजन केलं असतं तर सगळ्या योजनेतून पाणी मिळालं असतं. आतापर्यंत समजा गेल्या वर्षीची गोष्ट, 27 डिसेंबरला पाणी सोडलं उजनीतून. कारण का तर सोलापूरची गड्डा यात्रा आली होती आणि त्यांना पिण्यासाठी पाणी पाहिजे होतं. मग फक्त सोलापूरमध्येच नागरिक राहतात का? सोलापूरच्या भीमा नदी उजनी धरणापासून सोलापूरपर्यंत जी काय गावं शहरं लागत असतील तिथं नागरिक राहत नाहीत का? त्यांना पाण्याची गरज नाही का? फक्त सोलापूरसाठी आतापर्यंत अतोनात पाण्याचं वायपट पाणी घालवलं आणि आता त्याच नियमावर बोर्ड दाखवते की महानगरपालिकेला पाण्याची गरज नाही. म्हणजे सोलापूर शहरासाठी उजनी धरण आहे का? शेतकऱ्यासाठी नाही का? मग शेतकऱ्यासाठी पाणी सोडण्यासाठी एवढी तानातान कार करावं लागते? बरं, उजनी धरणग्रस्तावरही अन्याय होता कामा नये. त्यांनीही आपल्या जमिनी, घरदारं सगळी पूर्णपणे उजनीच्या घशात घातलेली आहेत. त्याचा बी मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही की त्या आकडेवारीची लपवालपी करून आणि उजनीतून पाणी सोलापूरला सोडायचं नाही म्हणून पाणी न सोडणं हे कितपत योग्य आहे? खरं तर उजनी धरण हे सर्वांचंच आहे. जसं धरणग्रस्तांनी आपल्या जमिनी दिल्या तशीच बऱ्याच ठिकाणच्या बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी नदीकाठच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळं तिथंही त्यांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेतच. त्यामुळं उजनीच्या धरणग्रस्तांनी जेवढं योगदान आहे, भले त्यांच्यापेक्षा एक 10% योगदान खाली नदीकाठच्या लोकांचंही आहे. कदाचित त्यांच्या सोयीसाठी असेल असं त्यांना वाटत असेल,
परंतु तसं होता कामा नये. उजनी प्रशासनाने योग्य नियोजन केलं पाहिजे. उजनीचं पाण्याचं नियोजन आतापर्यंत गेले 2-3 वर्ष सोडलं तर आतापर्यंत 15 ऑक्टोबरला कालवा सल्लागार समितीची बैठक व्हायची आणि पुढील रब्बी हंगामात, उन्हाळी हंगामात किती पाणी सोडायचं, कोणत्या पाळ्या कधी सोडायच्या याचं नियोजन योग्य केलं जायचं. परंतु आता ह्या 2-4 वर्षाच्या काळामध्ये कालवा सल्लागार समितीची बैठकच होत नाही. डायरेक्ट पालकमंत्र्याचा आदेश येतो आणि नंतर पाणी सोडलं जातं. म्हणजे पालकमंत्री ठरवल तेच उजनी धरण प्रशासन होणार का? उजनीचं पाणी राहणार का? पालकमंत्री आतापर्यंत आपल्या सोलापूर जिल्ह्याला 4-5 वर्षामध्ये आपल्याकडला आपल्या जिल्ह्याचा म्हणजे ज्याला जाण आहे जिल्ह्यातले शेतकऱ्याची, असा पालकमंत्री अद्यापर्यंत मिळाला नाही. तेव्हापासून आपल्या उजनीची वाताहत सुरू झालेली आहे. कधी नगरचा, कधी मुंबईचा, कधी साताऱ्याचा. त्यामुळं अशी उजनीची वाताहत होते. कारण इथल्या जी शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, पाण्याची गरज आहे, इथल्या पालकमंत्र्याला माहीत आहे. खरं तर विजयदादा मोहिते पाटील पालकमंत्री होते, त्यांनी योग्य प्रमाणे नियोजन केलं होतं पाण्याचं. कालवा सल्लागार समितीच्या बैठकी व्यवस्थित होत होत्या आणि पहिल्यांदा उजनीच्या इतिहासामध्ये वरच्या धरणातून उजनीसाठी पाणी आणण्याची किमयाही त्यांनी पार पाडली होती. म्हणजेच ह्या जिल्ह्याचा कोणीही असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, पण ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री असणं गरजेचं आहे. उजनीसाठी, शेतकऱ्यासाठी. बाहेरचा पालकमंत्र्याला इथल्या प्रश्नाची, शेतकऱ्याची जाण नसतेच. एकतर गाडीने येणार, गाडीनं शहरामध्ये फिरणार आणि प्रत्यक्षात खाली काम करताना जी काही अडचणी आहेत तळागाळातल्या, त्या पालकमंत्र्याला बाहेरच्या कळत नाहीत आणि याचा परिणाम आपल्या उजनीवर होतोय. आणि त्याचा अर्थ उजनीवर जे नियंत्रण प्रशासनाचं पाहिजे, पण ते नियंत्रण पालकमंत्री, मंत्रिमंडळ ठेवताना दिसतंय. आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट, आपल्या जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, हेही कुठं आवाज उठवताना दिसत नाहीत. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.